नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। परिसरातील चोरी, रॉबरी इतर प्रकारचे गुन्हे वाढलेले लक्षात आले होते। त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास चालू होता। सदर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक सरांनी वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनच्या सोबतच स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्याकडील प्रभारी अधिकारी राजू सुर्वे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफला सदर गुन्ह्यांच्याबद्दल उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्याच्या पार्श्वभूमीवर सदर घटनेतील सर्व फिर्यादी, घटनेतील साक्षीदार आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती, आरोपितांचे वर्णन, आरोपितांची बोलीभाषा, आरोपितांची गुन्हे करण्याची सवय या सगळ्या गोष्टींचा विचार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये गती घेतल्यानंतर आज रोजी मालेगाव शहरातून आणि परिसरातून 10 आरोपितांना वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून 4 रॉबरी, 1 घरफोडी, 4 मोटार पंप चोरीचे गुन्हे आणि अजून तपास चालू आहे। अजूनही काही गुन्हे त्यांच्याकडून आपल्याला निष्पन्न होणार आहेत। या प्रकारचे गुन्हे त्यांच्याकडून त्यांनी कबूल केलेले आहेत। त्याच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेल्या 10 आरोपितांकडून आपण या 3 मोटरसायकल, 6 मोबाईल फोन, 1 फायर आर्म म्हणजे पिस्टल, 1 कोयता इत्यादी, 1 तलवार इत्यादी मुद्द्यांना आपण जप्त केलेला आहे। त्या जप्त मुद्देमालाची रक्कम अंदाजे 2.25 लाखाच्या पेक्षा जास्त आहे। सदर प्रकरणामध्ये निष्पन्न केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या आरोपितांच्याकडून त्यांनी केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जी काही कार्यपद्धती निष्पन्न होत आहे त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की अजूनही काही यांच्याकडून गुन्हे केलेले असण्याची शक्यता आहे। तरी आम्ही या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या परिसरातील आपल्या भागामध्ये राहत असताना संशयित वाटणाऱ्या इसमांची माहिती पोलिसांना तात्काळ द्यावी। आपल्या घर आणि परिसरामध्ये CCTV आपण लावून घेणेसुद्धा आवश्यक आहे आणि पोलिसांच्या कडे त्याची माहितीसुद्धा आपण देणे आवश्यक आहे। आम्हाला विश्वास आहे की आगामी काळामध्ये अशा पद्धतीने अजून गुन्हे आम्ही उघडकीस आणू आणि जास्तीत जास्त मुद्देमाल परत हस्तगत करून संबंधित फिर्यादींना तो परत करू। या बातमीपत्रात इतकेच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत जय हिंद।